हॅलो मैत्रिणींनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण बघणार आहे की टॉक्झिक लोकांशी कसं वागायचं. ओके, आता टॉक्झिक लोक म्हणजे काय? टॉक्झिक म्हणजेच विषारी. तर विषारी म्हणजे ते लोक जे आपल्याला नेहमी काहीतरी बोलतात, आपल्यासोबत वाद घालतात, आपल्याला नेहमी निगेटिव्ह बोलतात आणि आपण थोडंसं जर काही बोललं तर त्यांना पॉईंट पाहिजे असते आणि ते त्यावर आपल्याशी क्वारल करतात किंवा उलटसुलट गोष्टी बोलतात, ज्यामुळे आपल्याला वाईट वाटेल आणि आपण तीच गोष्ट मनाला लावून घेऊ आणि मग आपला दिवस पूर्ण त्याच विचारामध्ये जाईल. ओके, टॉक्झिक लोक नेहमी आपल्याला मागे ठेवायचं काम करतात. त्यांना वाटते की कुठंतरी हे मागे राहिले पाहिजे, त्याच्यामुळे आपण जे काही नवीन करत असतो ना ते त्यांच्यावर बोलतात आणि चांगलं बोलतात का? नाही, ते त्याच्यावर नेहमी काही ना काही वाईटच बोलतात. ही लोक, टॉक्झिक लोक ही सगळ्यांच्याच आयुष्यात असतात का? हो, ही सगळ्यांच्याच आयुष्यात असतात. मग ही निगेटिव्ह लोक कदाचित आपल्या घरचे असू शकते किंवा आपल्या बाहेरचे सुद्धा असू शकतात, आपल्या शेजारीसुद्धा असू शकतात. पण ठीक आहे, जर ही लोक जर बाहेरचे असेल तर त्यांच्यासोबत आपण कमी बोलू शकतो. मोस्ट ऑफ द टाईम त्यांना इग्नोर करायचं. आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे, बाहेरचे लोक आपण इग्नोर करू, पण हेच टॉक्झिक लोक तर आपल्या फॅमिलीतले असेल, आपले आई वडील किंवा तुम्ही एखाद्या रिलेशनशिपमध्ये असाल की तुमचा नवरा असेल, मग यांच्याशी कसं काय डील करायचं? यांना कसं काय इग्नोर करायचं? यांना इग्नोर करायचं नाही जास्त. कारण सांगते, यांचं हे का आपल्यासोबत असे वागत आहे, यांचं आपल्यासोबत एवढं टॉक्झिक वागण्याचं कारण काय, हे आपण कुठेतरी समजून घेतलं पाहिजे किंवा त्यांना विचारायला पाहिजे. प्रत्येकाचे टॉक्झिक वागण्याचे वेगवेगळे कारण असतात. कोणी बाहेरचा राग, बाहेर खूप काम असतं, डिप्रेशन असतं आणि त्यामुळे घरी येऊन त्यावरील राग आपल्यावर काढतो आणि त्या रागामध्ये ते लोक आपल्याला काही पण बोलतात आणि ते आपल्याला कुठेतरी डिमोटिवेट करतात. मग अशा लोकांना इग्नोर न करता कारण समजून घ्यायचं आणि त्यांच्यासोबत व्यवस्थित बोलायचं आणि त्यांना हो तुझंच खरं आहे असं म्हणून शांत राहून जायचं. कारण या लोकांशी आपण अति वादसुद्धा घालू शकत नाही आणि अति इग्नोरसुद्धा करू शकत नाही, कारण हे कोणी नसून हे आपल्या घरचे लोक असतात. आणि यापेक्षा महत्त्वाचं हे म्हणजे तुम्ही तुमचं मन शांत ठेवा आणि असे कितीके लोक येऊ द्या जे तुम्हाला काही पण बोलतात, त्यांना थोडं इग्नोर करा. आणि कसं आहे ना, आपण बरंच टेन्शन घेतो, असे लोक आपल्या अवतीभोवती असतात आणि ते लोक आपल्याला काही बोलतात आणि मग आपण दिवसभर तोच विचार करत राहतो आणि त्यामुळे आपण आपला पूर्ण दिवस वेस्ट करतो, आपलं कोणत्याच कामात मन लागत नाही. पण असं न करता त्यांना कुठेतरी बाजूला ठेवून आपण आपला दिवस पूर्ण कामात घालवला पाहिजे. आपण तीच गोष्ट आपल्या मनाला लावून घेतली नाही पाहिजे. आपण म्हणजे आपल्याला आपण कुठेतरी आता सवय करून घेतली पाहिजे आणि आपण शांत राहायला पाहिजे. कधी कधी कसं होतं ना, आपल्याला बोलल्याशिवाय जमत नाही, पण तरी पण आपण चूप राहायचं, कारण आपली लेवल, त्यांची लेवल जर इथं असेल तर आपली लेवल इथं आहे. त्यामुळे आपण हे सगळं करायचं आणि आपल्या मनाला खूप जपायचं आणि आपल्या मनाला दिवसभर शांत ठेवायचं. ओके, अशा प्रकारे टॉक्झिक लोकांपासून सुटका करायची. ओके, थँक्स. इथेच मी माझा व्हिडिओ संपवते. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. ओके, बाय.